ओबीसी समाजाने नागपूरमध्ये मोर्चा काढण्याचं मुख्य कारण काय होतं? आपण पाहिलं असाल 2 सप्टेंबरला राज्य सरकारने तो जी आर काढला. त्यामध्ये जे काही नमूद केलं आहे का बा मराठाला कुणबीमध्ये समाविष्ट करा. तर त्या दृष्टीनं जर कुणबी समाज ऑलरेडी 52% असून त्याच्यामध्ये 373 जाती आहे आणि त्याच्यामध्ये अजून मराठा जर आले, मराठाला विरोध नाही आहे, आम्हाला कोणत्याही प्रकारे मराठाला विरोध नाही आहे. पण जर एवढी मोठी संख्या असताना 27% आरक्षण आहे, 19% नोकरीमध्ये आहे, तर येणाऱ्या पिढीला आम्ही काय देऊ? कुठेतरी ह्या म्हणजे ओबीसीवर अन्याय होईल. म्हणून ह्या ज्या राज्य शासनाचा आम्ही तीव्रपणे निषेध करतो आणि ह्या सर्व हा जे आंदोलन आहे हे सातत्याने चालून जोपर्यंत 2 सप्टेंबरचा जी आर कॅन्सल करत नाही तोपर्यंत हे आंदोलन राज्यभर प्रत्येक तालुक्यात गावोगावी हे आंदोलन मोठ्या प्रमाणात होईल. ओबीसी आरक्षण सरकारने लक्ष नाही दिलं तर तुमचं पुढचं पाऊल काय राहणार? तुकारामांनी सांगितलं आहे, सावित्रीने सांगितलं आहे, जगदाळे महाराजांनी सांगितलं आहे आम्हाला शांततेच्या मार्गाने जायला. जर असा प्रसंग आला तर आमचा ओबीसी युवक रस्त्यावर उतरून काही करायची तयारी राहील. आणि प्रत्येक घरचं आज जर पाहिलं माझा आजोबा हे म्हातारे लोक, ते 70 वर्षाचे लोक आहे, ते आपल्या नातवांच्या हक्कासाठी, मी माझ्या मुलाच्या हक्कासाठी, पुढची पिढी कुठेतरी त्यांच्या हाताला काम भेटलं पाहिजे ह्या दृष्टिकोन सुयावर समोर ठेवून मी ह्या आंदोलनामध्ये सहभागी आहे. आणि आमच्या येणारी पिढी, अख्खी ओबीसी येणारी पिढी कुठेतरी खतम होऊन जाईल, शिकली तरी नोकरी लागणार नाही. म्हणून आम्ही आमच्या पोरासाठी म्हातारे लोक आपल्या नातवासाठी रस्त्यावर उतरले आहे.